बनवतोय आळूची भाजी, मसाले भात हा बेत आहे. आळूची भाजी बनवण्यामध्ये आळू चिरण्यापासून जी कला लागते ती कला थोडी फ्रेंच टेक्निकमधनं घेतलेली आहे मी. त्यानंतर आळू परतायचा कसा, शिजवायचा कसा, ती भाजी घोटलेली कशी झाली पाहिजे हे फार महत्त्वाचं असतं. नाहीतर पिठाळ होते ती भाजी. डाळीचं पीठ आपण घालतो पण ती भाजी पिठाळ नाही लागली पाहिजे, हे फार महत्त्वाचं आहे. डाळदाणे, काजू ते तर त्याचं वैशिष्ट्य आहे. छान मस्तपैकी केपरचा गोडा मसाला, मीठ, गूळ, चिंच. काल म्हटलं तसं चिंच गुळाचं महत्त्व तसंच मसाले भातासाठी पण महत्त्वाचं आहे. आणि ही एक टेक्निक जी वरनं तडका देण्याची आहे ती थोडीशी पण भारी वाटते. मसाले भातामध्ये सगळे खडे मसाले घातले, छानपैकी भात परतून घेतला, म्हणजे तांदूळ परतून घेतला. परतणं फार महत्त्वाचं असतं. तो परतला व्यवस्थित नाही केला तर तो शिजत नाही व्यवस्थित, किती नंतर पाणी घाला त्याच्यात. आणि एक आवर्जून करण्याची गोष्ट त्याच्यामध्ये अशी आहे की शिजताना थोडं खोबरं कोथिंबीर आत घातलं आणि थोडा लिंबाचा रस घातला तर एक त्याला वेगळी चव येते. प्रत्येकाला आवडते नाही आवडते पण एक वेगळी चव येते, म्हणून त्याच्यामध्ये करावं असं आहे. आणि शेवटला आपलं पापड चालतातच त्याच्याबरोबर एकदम मस्तपैकी. छान असा बेत झालेला आहे तयार आज.